नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आटपाडीत 13 लाखांचा गुटखा जप्त. आटपाडी येथे प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याच्या तस्करीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल 13,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जाणारा विमल पान मसाला आणि V1 सुगंधित तंबाखू भरलेला ट्रक अधिकाऱ्यांनी पकडला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी स्मिता विश्वनाथ हिरेमठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र शासनाने 20 जुलै 2026 पासून गुटखा, पान मसाला, खरा व सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर 1 वर्षासाठी बंदी लागू केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरू असतानाच 29 जुलै रोजी सायंकाळी जवळी मंगल कार्यालय परिसरात संशयास्पद ट्रक असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तातडीने तेथे छापा टाकला असता MH42 BF 8661 क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 8.44 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू आढळून आली. सुमारे 5 लाख रुपयांचा ट्रक जप्त करण्यात आला असून एकूण 13.44 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे. जप्त मालाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.